एक प्रगतशील शेतकरी आहेत, त्यांच्या शेतामध्ये मी आज आलेलो आहे. गेले 2 ते 3 वर्षापासून टोटल वेस्टेजचं मटेरियल यूज करतात. तर त्यांच्या जवानीतून आज त्यांचा डाळिंबाचा प्लॉट आहे, इतका खतरनाक रिझल्ट आलेला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे तुम्ही व्हिडिओ पहा, बऱ्याच शेतकऱ्यांचे डाळिंब फुटत नाहीत, आलेली गुटीची साईज बनत नाही, चमक नाही आणि साईज एकसारखी येत नाही. तर आज यांच्या जवानीतून तुम्ही ऐका सर, वेस्टेजचं तुम्ही मटेरियल यूज केलं, 82 ह्युमी गोल्ड, नॅनोटेक, प्रोटॅक, ॲक्वाजेल आणि ॲग्रीमॉस या सगळ्यांचा तुम्ही वापर केला. तर ह्या वेस्टेजच्या मटेरियलवरती तुम्ही समाधानी आहेत का? एक नंबर रिझल्ट आहे. बर, थोडा आवाज मोठा एक करा. नंबर रिझल्ट आहे. आणि रिझल्ट एक नंबर आहे. तर आज तुम्ही हे वेस्टेजचं मटेरियल 82 ह्युमी गोल्ड याचा सगळ्याचा वापर केला. तर आज ह्या परिसरामध्ये असा डाळिंबाचा बाग कोणाचा आहे का? नाही. हा, तर काय काय फायदे झाले तुमचे, जरा शेअर करा. मला याच्यापासून रान भुसभुशीत झालं, बर गांडोळं वाढले शेतीमध्ये, बर पाण्याचा निचरा होतो बर आणि मुळी चांगली चालते. मुळी चांगलीच आहे. मुळी चांगली चालली की झाडाला तेज वाटत आणि फळांची बी साईज चालते. बर, आता मुळी बी चांगली चालली, तुमच्या झाडाची साईज चांगली आहे आणि जवळ बऱ्याच ठिकाणी झाड आणलाय डायरेक्ट बुरशी लागते आणि झाड संपून जातात. अशा तुमच्या प्लॉटमध्ये एकही झाड नाही, कारण तुम्ही टोटल जैविकचा वापर केलाय, रासायनिकचा वापर केला की पिकाला साईड इफेक्ट होतात. आणि दुसरी गोष्ट सांगण्याचा एवढा मोठा आनंद आहे, या सरांनी काय आता यांचे जेवढं काय ॲव्हरेज डाळिंबाचे निघेल टोटल महाराष्ट्रात इंडियात ते डाळिंब जैविक असणारी, कारण केमिकल खाऊन खाऊन लोकांना आजार वाढलेले आहेत. तर आज मला सांगा, हा प्लॉट तुमचा टोटल जैविकवरती आलेला आहे, बरोबर? 100%. हा, 100% जैविक. बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे प्लॉट जैविकवर येत नाही, पण शेतकऱ्यांनी मुळापासून शेंड्यापर्यंत ह्या पिकाचा अनुभव घ्या. आणि आज तुम्हाला मी हा व्हिडिओ बऱ्याच ठिकाणी शेअर करतो आणि स्वतः तुम्ही प्लॉटला व्हिजिटला या. यांच्या डाळिंबाचा बाग कसा आहे सर, तुम्ही लोकांना काय मेसेज देऊ शकता? एक नंबर रिझल्ट आहे आणि बिनकाळजी वापरू शकता. ओके, म्हणजे ही बिलकुल काळजी करायची नाही. ही शेतकऱ्यांनी वापरलं 100% 100% त्यांचा फायदा होतो, खर्च कमी होतो आणि उत्पन्न वाढतं. थँक्यू सो मच वेस्टेज. विश यू वेल.